रामवाडी येथील एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला असून डॉक्टर सोनाली वळसंकर यांच्या वकिलांची मागणी न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे। मंडळी, डॉक्टर वळसंकर आत्महत्या दोषी कोण ही खास वृत्तमालिका आजपासून पुन्हा सुरू करत आहोत। सोलापूरच्या रामवाडी परिसरातील एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रकरणात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत महत्त्वाची घडामोड घडली। डॉक्टर सोनाली वळसंकर यांच्या वतीनं न्यायालयात करण्यात आलेली महत्त्वाची मागणी न्यायालयानं मान्य केली असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार आहे। डॉक्टर उमा वळसंकर यांनी दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात डॉक्टर सोनाली वळसंकर तसंच त्यांच्या आईवडिलांचा एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलशी कोणताही कायदेशीर संबंध नसल्याचा दावा केला। तरीही त्यांच्याकडून हॉस्पिटलच्या कामकाजात हस्तक्षेप होत असून वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे संबंधितांना कायमस्वरूपी मनाई हुकूम देण्यात यावा अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली। मात्र शुक्रवारी झालेल्या सुनावणीत डॉक्टर सोनाली वळसंकर यांच्या वतीनं ॲडव्होकेट शशांक साबळे यांनी महत्त्वाची भूमिका मांडली। त्यांनी दिवंगत डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी केलेलं कथित मृत्यूपत्र तसंच एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या भागीदारीची मूळ कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याची मागणी केली। ही मागणी न्यायालयानं ग्राह्य धरल्यानं प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे। डॉक्टर उमा वळसंकर यांनी आपल्या दाव्यात म्हटलं आहे की इरण्णा वस्ती रामवाडी येथील सुमारे 55,000 चौरस फुटांची व्यापारी इमारत ही त्यांच्या आणि दिवंगत पती डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या संयुक्त मालकीची होती। 17 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आलेल्या मृत्यूपत्रानुसार पतीच्या निधनानंतर मालमत्तेचा ताबा त्यांच्याकडे आला असल्याचा दावा करण्यात आला। सध्या एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल भाडेपट्ट्यावर चालवलं जात असून त्यामध्ये डॉक्टर उमा वळसंकर, मुलगी नेहा फडके आणि जावई डॉक्टर सुजय फडके हे भागीदार असल्याचं दाव्यात नमूद करण्यात आलं। तसंच डॉक्टर सोनाली वळसंकर आणि त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशी यांचा हॉस्पिटलशी कोणताही कायदेशीर संबंध नसल्याचा दावा करण्यात आला। दाव्यानुसार डॉक्टर सोनाली वळसंकर यांनी हॉस्पिटलच्या 3ऱ्या मजल्यावरील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या विश्रांती तसंच निवासाच्या ठिकाणी बेकायदेशीर प्रवेश करून आरडाओरडा केला, असभ्य भाषा वापरली आणि रुग्णालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण केला असे आरोप करण्यात आले। त्यामुळे त्यांना हॉस्पिटलच्या परिसरात प्रवेश करण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान डॉक्टर सोनाली वळसंकर यांच्या बाजूनं न्यायालयानं महत्त्वाची कागदपत्रे सादर करण्याची मागणी मान्य केल्यानं या प्रकरणातील पुढील सुनावणी अधिक निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आता 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। पाहत रहा इन सोलापूर न्यूज चॅनल, प्रतिबिंब जनमनाचं।